ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, 984 सिद्धो को आदेश. तुम्ही खूप देवपूजा करताय, सगळे गोष्टी नित्य नियमाने नेमधर्म पाळून करताय, तरीही तुम्हाला देव प्रसन्न होत नाही. तुम्ही धार्मिक स्थळी भेट देताय, तीर्थक्षेत्राला जाताय, चारधाम करताय, 12 ज्योतिर्लिंग करताय, अष्टविनायक करताय, सगळ्या गोष्टी करताय, तरीही देव तुमचं ऐकत नाही. तुम्ही ही चूक करताय का? बऱ्याच वेळा आपण देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या सोडव, मला पैशाचा प्रभाव येऊ देत, पैसा येऊ देत माझ्याकडे, माझ्या घरातल्या कटकटी दूर होऊ देत. देव तुमच्या अडचणी घेतो आणि पाठीमागे टाकतो. तेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत असता, पण इथे डोकं टेकवतो, तर इथे डोकं न टेकवता फक्त प्रदक्षिणा घाला. कारण तुम्ही देवाकडे जेवढं मागणं मागता, जेवढ्या अडचणी सांगतात, देव ते पाठीमागे टाकतो आणि तुम्ही परत पाठीमागे डोकं टेकवता आणि सगळ्या अडचणी तुमच्या सोबत घेऊन जाता. त्यामुळे कधी मंदिराच्या मागच्या साईडला दर्शन घ्यायचं नाही आणि गणपतीचं दर्शन, पाठीचं दर्शन वर्ज्य आहे. तर कुठल्याही धर्मस्थळी गेला असेल, प्रदक्षिणा नक्की घाला. पाठीचं दर्शन हे वर्ज्य मानलं जातं, ते कधी घेऊ नका. गाभाऱ्यामध्ये जायच्या आधी जो उंबरा असतो त्यालाही तुम्ही माथा टेकवता. तर उंबरा हा एक सीमारेषा आहे, तिथे निगेटिव्ह शक्तींचा वास असतो. त्यामुळे कुठल्याही उंबऱ्यावरती कधीही माथा टेकू नका किंवा कधीही पाया पडू नका. तुम्हाला पाया जर पडायचं असेल तर उंबऱ्याच्या आतमध्ये गाभारा असेल तिथे पाया पडा किंवा कुठल्याही उंबऱ्यावरती कधीही उभं राहू नका. आणि जेव्हा तुम्ही घंटी वाजवता तेव्हा देवाची घंटी वाजवल्यानंतर एक 2 मिनिटं तरी किंवा 1 मिनिटं तरी त्या घंटीच्या खाली उभे राहा. तिथून जे व्हायब्रेशन येतात हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ज्या कामासाठी गेलेला आहात ते तुमचं काम नक्की होईल. मंदिरात गेलात तर मी आता जो उपाय सांगितलाय तो नक्की करा. आदेश. Download ShareChat.